दक्षिण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा यंदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे। खुल्या मंचावर आयोजित लावणी महोत्सवाने संपूर्ण यात्रेला एक वेगळेच ओळख दिली आहे। 9 नामवंत संचांनी सादर केलेल्या भारदार लावण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। तमाशा आणि लोकनाट्य या महाराष्ट्राच्या पारंपरिक कलांना नवसंजीवनी देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरतो। चला तर जाणून घेऊया नांदेडच्या सिटी न्यूज प्रतिनिधी मनोज मनपुर्वे यांनी संकलित केलेल्या ठळक घडामोडी। माळेगाव यात्रा जी दक्षिण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती यंदा लावणी महोत्सवामुळे चर्चेत आली आहे। राज्यातील 40 तमाशा फट मंडळाची संख्या आता फक्त 9 वर येऊन ठेपली आहे। याबद्दल स्थानिक कलाकार आणि रसिकांमध्ये खंत व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर माळेगाव यात्रेत भरवल्या गेलेली लावणी महोत्सव हा तमाशा आणि लोकनाट्य या कला प्रकारांना नवसंजीवनी देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तमाशा मंडळांना मराठी नाटकांप्रमाणे शासनाकडून अनुदान मिळावे अशी ठाम मागणी केली। त्यांनी ही मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले। या महोत्सवातील प्रत्येक लावणी संचाचे आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। मोठी यात्रा म्हणून खंडेरायाच्या माळेगावकडे बघितल्या जाते आणि आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये खुल्या मंचावर लावणी महोत्सव होणारं त्या महाराष्ट्रातलं एकमेव माळेगाव आहे। महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या यात्रेच्या निमित्तानं आपण बोलवतो आणि मायबाप रसिकांची करमणूक करण्याचा त्यांना कुठेतरी एक वेगळा विरंगुळा मिळावा ही भावना गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीनं राबवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता लावणी महोत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे। महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटतं की त्यांचं कलेचं सादरीकरण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी नागरिक घेत आहेत आणि केवळ 1-2 जिल्ह्यामधूनच नाही तर पूर्ण मराठवाडा, शेजारचं कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा राज्य असेल, इथून देखील अनेक लोक या यात्रेसाठी येतात। या भागाचा आमदार म्हणून मी इथं येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं की तमाशाचे जे फड आहे म्हणजे लोकनाट्याचे या महाराष्ट्रात जवळपास 40-45 फड होते पण दुर्दैवाने आता फक्त 9 फड शिल्लक राहिले। मराठी नाटकाला ज्या पद्धतीनं शासन प्रयोगावर अनुदान देते त्याच धर्तीवर त्या तमाशा मंडळालाही अनुदान दिलं पाहिजे माझी भूमिका आहे। मी निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करेल आणि मला खात्री आहे की कलाकाराचा सन्मान हे सरकार करेल। साहेब सीएम डीसीएम येणार होते माळेगाव यात्रेमध्ये, सीएम डीसीएम माळेगाव यात्रेला येणार होते। नाही, असं आहे की मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं होतं परंतु देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आणि ज्यामुळं दुखवटा 7 दिवसाचा जाहीर केला आणि सगळे कार्यक्रम लांबले। कदाचित त्या तारखेमुळं ताळमेळ जमला नसावा पण येणाऱ्या काळात या यात्रेच्या वैभवासाठी निश्चितपणानं ते मदत करतील अशी मला आशा आहे। माळेगाव यात्रेत आयोजित हा लावणी महोत्सव फक्त एक मनोरंजनाचा भाग नसून महाराष्ट्राचा लोककला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। सरकारकडून याला प्रोत्साहन मिळाल्यास या प्रकारांना टिकवता येईल असा विश्वास कलाकार आणि रसिकांना आहे। आपल्या यामध्ये काय वाटते, आपली प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा। ताज्या अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।